सतीश उर्फ खोक्या भोसलेला 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। 20 तारखेपर्यंत खोक्या भोसले पोलीस कोठडीमध्ये असेल। तरुणाला अमानुष मारहाण आणि प्राण्यांची शिकार या प्रकरणामध्ये खोक्याला 6 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। 20 तारखेपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पोलिसांकडून खोक्यावर 3 गुन्हे दाखल झालेले आहेत। वरळी भागानं पाडलेल्या खोक्याच्या घराची अज्ञातांकडून जाळपोळ करण्यात आली। 15 ते 20 जणांनी मारहाण केल्याचा देखील कुटुंबियांनी आरोप केलाय। गावगुंडांवर कारवाई करा, सतीश भोसलेच्या कुटुंबियांनी ही मागणी केली आहे। वरळी भागाकडून सतीश भोसले अर्थात खोक्या भोसलेच्या घरावर काल बुलडोझर चालवण्यात आला। घर आणि ऑफिस पाडण्यात आलं, मात्र त्यानंतर अज्ञातांकडून हे घर जाळण्यात आलं। कशी जी चालू होती सतीशवरती, तर मग ते आम्हाला मान्य होतं सर कायदेशीर। पण हे घरदार पाडलेत आणि हे बुलडोजरनी घरं पाडले। घरं पाडल्यानंतर मुलींवरती, लहान मुलीवरती अन्याय झाला। शेळा, गाई, करडं, बदका, सन्नत मुर्ग्या अशा जी प्राणी पाळलेले होते त्या प्राणीवर जो अन्याय झालेला आहे सर, तर ह्यो आम्ही तर नाही, पण सरकारने याला कधीच माफ करू नये। आणि ते कोण गावगुंड लोक आहेत, त्या गावगुंड लोकांनी त्या महिलावरती जो अन्याय केला, लहान मुलीवरती, ते जी दवाखान्यात ॲडमिट आहे त्याची कठोरात कठोर त्यांची ते कारवाई करून आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा सर। SP साहेबाला माझी विनंती आहे आणि वरती जी फडणवीस साहेब आहेत, तर ते फडणवीस साहेबाला पण माझी विनंती आहे। खूप चांगले होते ते, कधी वाईट काम केले नाही। आम्ही इथं सांगतो की कधीच वाईट काम केले नाही, आमच्या नजरेत कधीच वाईट दिसले नाही। ते का आम्हाला एवढाच भेव आहे की आमच्यावर पण हे कधी ना कधी होऊ शकतं काहीतरी। ते गुंडे जे आले होते, गावगुंडे, फक्त त्यांना अटक करावा आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या।